हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स चा पार्ट 8 घेत आहोत. तर यामध्ये आज आपण पाहणार आहोत क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर यापूर्वी आपण पाहिलेला आहे मियोसिस मध्ये. तर त्याचा जो बेस आहे तर तो क्लिअर करून घ्यायसाठी तुम्हाला आधीचा व्हिडिओ पाहावा लागेल. आणि आज आपण पाहूया क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, तर हे आपण मागेही पाहिलेलं आहे. Crossing over is the exchange of genetic material between non-sister chromatids of homologous chromosomes during meiosis, which results in new allelic combination in the daughter cell. तर हे जे क्रॉसिंग ओव्हर आहे, तर क्रॉसिंग ओव्हर इज द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज होत असतं क्रॉसिंग ओव्हर मध्ये बिटवीन नॉन सिस्टर. कुठे असतात ते, कोणामध्ये एक्सचेंज होतं, तर ते एक्सचेंज होतं नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. तर जे मियोसिस मध्ये जे होमोलॉगस क्रोमोझोम्स असतात, त्यांचे होमोलॉगस क्रोमोझोम्स जे जवळ आलेले असतात, तर त्यांच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमच्या जे वेगळे क्रोमॅटिड्स आहेत, तर त्या दोन क्रोमोझोमच्या क्रोमॅटिड्स मध्ये एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल होत असतं. तर त्याला क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतात, विच रिझल्ट्स इन न्यू अलिलिक कॉम्बिनेशन्स इन द डॉटर सेल. तर याच्यामुळे नवीन अलेलिक कॉम्बिनेशन फॉर्म होतात. जी नवीन सेल होणारी जी नवीन सेल आहे, तर त्यामध्ये नवीन अलिलिक कॉम्बिनेशन्स होतात. तर या प्रकारे क्रॉसिंग ओव्हर इज द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स ड्यूरिंग मियोसिस, विच रिझल्ट्स इन न्यू अलेलिक कॉम्बिनेशन्स इन द डॉटर सेल्स. तर ही झाली क्रॉसिंग ओव्हरची डेफिनेशन. त्यानंतर आपण काही पॉइंट्सनी क्रॉसिंग ओव्हर नेमकं क्लिअर करून घेऊया. आपल्याला क्रॉसिंग ओव्हर पेपरमध्ये, जुन्या पेपरमध्ये फक्त डेफिनेशन साठी म्हणून विचारलेलं आहे, पण तरीही आपण सिलेबस मध्ये दिल्याप्रमाणे क्रॉसिंग ओव्हरचे सर्व टाइप्स कव्हर करून घेऊया. क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस ड्युरिंग पॅचिटिन सबस्टेज ऑफ प्रोफेज 1 ऑफ मियोसिस बट विजिबल ऍट डिप्लोटिन सबस्टेज. तर मागेच आपण मियोसिस घेताना पाहिलं की क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस ड्युरिंग पॅचिटिन मियोसिसची जी प्रोफेज आहे, तर त्याच्या पॅचिटिन फेज मध्ये पॅचिटिनची जी सबस्टेज आहे प्रोफेज 1 च्या, तर त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर आपल्याला दिसून येते. पण क्रॉसिंग ओव्हर होते, पण आपल्याला ते विजिबल ऍट डिप्लोटिन स्टेज, ते डिप्लोटिन स्टेज मध्ये प्रॉपर विजिबल असते. द टर्म क्रॉसिंग ओव्हर वॉज कॉइन्ड बाय मॉर्गन. तर टी मॉर्गन यांनी क्रॉसिंग ओव्हर ही टर्म दिली. त्यानंतर इट इज अनादर नेम फॉर रिकॉम्बिनेशन और फिजिकल एक्सचेंज ऑफ इक्वल पीसेस ऑफ ऍडजसंट नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. तर यामध्ये नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये जेनेटिक मटेरियलचा एक्सचेंज होत असतं. तर इट इज अनादर नेम फॉर रिकॉम्बिनेशन और फिजिकल एक्सचेंज ऑफ equal pieces of adjacent non-sister chromatids. During the process of crossing over, one of the paired chromosome arms exchange physically at one or more location. तर या क्रॉसिंग ओव्हरच्या प्रोसेस मध्ये पेयर्ड क्रोमोझोम आर्म्स एक्सचेंज फिजिकली. तर जे पेयर्ड क्रोमोझोम असतात, तर त्यांचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे त्यांचे जे आर्म असते, तर त्यामध्ये एक्सचेंज होत असतं ऍट वन ऑर मोर लोकेशन. तर हे फक्त एकाच लोकेशनला होतं असं नाही, तर वन ऑर मोर लोकेशनला पण एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल होऊ शकतं. The two homologous chromosomes are connected at a certain point called chasma. आणि त्या होमोलॉगस क्रोमोझोम्स मध्ये जेव्हा कनेक्शन होत असतं किंवा एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल होत असतं, तर ऍट विच पॉइंट ते कनेक्टेड, म्हणजे ज्या पॉइंटला ते कनेक्ट होतात, तर तिथे त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला चास्मा असं म्हटलं जातं. When crossing over occurs, chromatids break at chasma and reach to a different homologous chromosome. जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होत असतात, तर तेव्हा क्रोमॅटिड्स ब्रेक ऍट चास्मा, जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे
त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला क्रोमॅटिड ब्रेक होऊन रिअटॅच म्हणजे दुसऱ्या होमोलॉगस क्रोमोझोमचा क्रोमॅटिड तिथे अटॅच होऊन म्हणजे दोन्ही होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये त्या पद्धतीने होत असतात. The chromatids resulting from the interchange of segment are known as crossover recombination, and the chromatids that remain intact are called non-crossover parental chromatids. तर अशा प्रकारे हा क्रॉसिंग ओव्हरचा हा इंट्रोडक्टरी पार्ट झाला. त्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर पहिलं कॅरेक्टर आहे ऑकर्स ॲट 2 लेवल्स, ॲट ग्रॉस क्रोमोझोमल लेवल अँड ॲट डीएनए लेवल. क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ॲट 2 लेवल. तर क्रॉसिंग ओव्हर 2 लेवलला ऑकर होत असते, ग्रॉस क्रोमोझोमल लेवल अँड डीएनए लेवलला ऑकर होत असते. ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. हे नेहमी होमोलॉगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये ऑकर होत असते. त्यानंतर एक्सचेंज इज नॉर्मली रेसिप्रोकल बट समटाइम्स अनइक्वल. आणि जे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल आहे तर हे रेसिप्रोकली एक्सचेंज होत असतात, पण कधी कधी ते अनइक्वली सुद्धा असतात. फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज क्लोजली रिलेटेड टू फिजिकल डिस्टन्स बिटवीन जीन्स लोकेटेड ऑन क्रोमोझोम. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉसिंग ओव्हर ही रिलेटेड असते फिजिकल डिस्टन्स ऑफ बिटवीन जीन्स लोकेटेड ऑन क्रोमोझोम. क्रोमोझोम्स वर जे जीन्स जे लोकेट असतात त्यांचं जे फिजिकल डिस्टन्स आहे तर त्यावर सुद्धा फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉसिंग ओव्हर डिपेंड करते. क्रॉसिंग ओव्हर इज अ क्रुशियल प्रोसेस दॅट जनरेट्स जेनेटिक डिफरन्स विदिन अ पॉप्युलेशन. क्रॉसिंग ओव्हर इज क्रुशियल प्रोसेस दॅट जनरेट्स जेनेटिक डिफरन्स. क्रॉसिंग ओव्हरची ही प्रोसेस जेनेटिक डिफरन्स विदिन पॉप्युलेशन म्हणजे एखाद्या स्पेसीसच्या पॉप्युलेशन मध्ये क्रॉसिंग ओव्हर जेनेटिक डिफरन्स तयार करते. त्यानंतर पाहूया थेरीज ऑफ क्रॉसिंग ओव्हर. तर क्रॉसिंग ओव्हरच्या काही थेरीज काही शास्त्रज्ञांनी दिलेल्या आहेत. तर त्या पाहू. कॉन्टॅक्ट फर्स्ट थेरी पहिली आहे, ती दिली आहे सेरोब्रोस्की नावाच्या सायंटिस्टनी. अकॉर्डिंग टू दिस थेरी द इनर 2 chromatids of homologous chromosomes undergoing crossing over first touch each other and then cross over. At the point of contact breakage occurs. The broken segment again unite to form new combination. तर या थेरीच्या नुसार the inner 2 chromatids of homologous chromosomes. तर जे homologous क्रोमोझोमचे दोन इनर क्रोमॅटिड्स आहे ते अंडरगोईंग क्रॉसिंग ओव्हर फर्स्ट टच ईच अदर अँड देन क्रॉस ओव्हर. म्हणजे पहिल्यांदा ते टच करतात आणि त्यानंतर ते क्रॉस ओव्हर होतात. ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे ज्या ठिकाणी आधी ते एकमेकांना टच होतात तर तिथे चास्मा फॉर्मेशन होतं. द ब्रोकन म्हणजे तिथे ब्रेकेज ऑकर होते जिथे ते पहिल्यांदा टच करतात. तर तिथे म्हणजे ज्या पॉइंटला ते टच एकमेकांना टच करतात तर त्या पॉइंटला तिथून ब्रेकेज तयार होते, ब्रेकेज ऑकर्स आणि मग त्या ब्रोकन सेगमेंटला युनाइट होते म्हणजे नवीन कॉम्बिनेशन. तर अशा प्रकारे कॉन्टॅक्ट फर्स्ट थेरी म्हणजे पहिल्यांदा ते टच होतात त्यानंतर ते ब्रेक होऊन मग कॉम्बिनेशन बनतं. अशा प्रकारची सेरेब्रोस्कीनी दिलेली कॉन्टॅक्ट फर्स्ट थेरी आहे क्रॉसिंग ओव्हरची. त्यानंतर ब्रेकेज फर्स्ट थेरी बाय मुलर. According to this theory, the chromatids undergoing crossing over first of all break into two without any crossing over, and after that the broken segments reunite to form the new combination. तर याच्या थेरीनुसार यांनी मुलरने दिलेल्या थेरीनुसार आधी ते ब्रेक होतात. तर हे समजा आपले हे दोन क्रोमॅटिड्स आहे, हे क्रोमोझोम आहे, तर आधी इथे ते ब्रेक होतील त्यानंतर हा ब्रेक झालेला सेगमेंट या क्रोमोझोमचा पण आणि या क्रोमोझोमचा पण आधी ब्रेक होईल आणि त्यानंतर हे युनाइट होईल. त्यानंतर तिथे नवीन कॉम्बिनेशन तयार होईल. स्ट्रेन थेरी बाय डार्लिंगटॉन.
तर डार्लिंगटन नावाच्या सायंटिस्टने स्ट्रेन थेरी दिली. तर अकॉर्डिंग टू दिस थेरी द ब्रेकेज इन क्रोमोझोम्स ऑन chromatids is due to strain caused by pairing and later the breakage parts again reunite. मग या थेरीनुसार the breakage in chromosomes or chromatids is due to strain. तर यांच्या म्हणण्यानुसार स्ट्रेन मुळे म्हणजे डिफरंट स्ट्रेन मुळे त्या क्रोमोझोम मध्ये ब्रेकेज येतं आणि त्यामुळे त्या ब्रेकेज ऑकर झाल्यानंतर मग ते क्रोमोझोम पुन्हा रियुनाइट होतात. तर अशा प्रकारच्या क्रॉसिंग ओव्हरच्या थेरी आहेत सायंटिस्टने दिलेल्या. 3 थेरी आहेत. कॉन्टॅक्ट फर्स्ट थेरी, द ब्रेकेज थेरी बाय मुलर अँड स्ट्रेन थेरी बाय डार्लिंगटन. त्यानंतर टाइप्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर पाहूया आपण. तर सिंगल क्रॉसिंग ओव्हर. इन दिस टाइप ऑफ क्रॉसिंग ओव्हर ओनली वन चास्मा इज फॉर्म all along the length of a chromosome pair. Gametes formed by this type of crossing over are called single cross over gamete. तर या क्रॉसिंग ओव्हर मध्ये फक्त होमोलॉगस क्रोमोझोमच्या एकाच सिंगल क्रोमॅटिड पेअर मध्ये क्रॉसिंग ओव्हर ऑकर होते आणि म्हणजे एकच चास्मा फॉर्मेशन होऊन तिथे क्रॉसिंग ओव्हर होते. तर त्याला म्हणतात सिंगल क्रॉसिंग ओव्हर. आणि त्यानंतर डबल क्रॉसिंग ओव्हर. इन दिस टाइप 2 chasmata are formed along the entire length of the homologous chromosome leading to breakage and rejoin of chromatids at 2 points. The gamete reproduced are called double cross over gametes. आणि जे सिंगल क्रॉसिंग ओव्हर मध्ये जे गमेट फॉर्म होतात तर त्याला सिंगल क्रॉस ओव्हर गमेट म्हणतात. आणि डबल क्रॉसिंग ओव्हर मध्ये 2 chasmata फॉर्म होते म्हणजे 2 ठिकाणी ते जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज होतं एका क्रोमोझोम मध्ये 2 ठिकाणी. तर म्हणजे तिथे 2 चास्मॅटा फॉर्म होतात आणि त्याला जो तयार झालेला गमेट असतो द गमेट प्रोड्यूस आर कॉल्ड डबल क्रॉस ओव्हर गमेट. आणि जो तयार झालेला गमेट असतो तर त्याला डबल क्रॉस ओव्हर गमेट असं म्हणतात. त्यानंतर मल्टिपल क्रॉसिंग ओव्हर. मल्टिपल क्रॉसिंग ओव्हर मध्ये मेनी चास्मॅटा फॉर्म होतात आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त म्हणजे एका क्रोमोझोम पेअर मध्ये 2 किंवा दोनपेक्षा जास्त क्रॉसिंग ओव्हर ऑकर होते आणि 2 पेक्षा जास्त चास्मॅटा फॉर्म होते. आणि हा इट इज व्हेरी रेअर फेनॉमेना. हे फार कमीदा होत असतं. तर अशा प्रकारे टाइप्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर आहे. सिंगल क्रॉसिंग ओव्हर, डबल क्रॉसिंग ओव्हर आणि मल्टिपल क्रॉसिंग ओव्हर. त्यानंतर आपण पाहूया फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग क्रॉसिंग ओव्हर. तर हे क्रॉसिंग ओव्हर ला इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर काय आहेत जे त्यावर अफेक्ट करतात. तर पहिला फॅक्टर आहे सेक्स. इन ड्रोसोफिला क्रॉसिंग ओव्हर इज कम्प्लिटली सप्रेस in male but very high in female. Also there is a tendency of reduction of crossing over in male mammals. तर फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग मध्ये आपण सगळ्यात पहिला पाहत आहोत सेक्स. तर ड्रोसोफिला जे इन्सेक्ट आहे ड्रोसोफिला मेलानोगास्टर तर त्यामध्ये रिसर्च केल्यावर असं आढळून आलं आहे की क्रॉसिंग ओव्हर इज कम्प्लिटली सप्रेस इन मेल. तर मेल ड्रोसोफिला मध्ये क्रॉसिंग ओव्हर इज कम्प्लिटली सप्रेस. क्रॉसिंग ओव्हर कम्प्लिटली सप्रेस झालाय बट व्हेरी हाय इन फिमेल. पण त्या जनरेशनची जी फिमेल आहे ड्रोसोफिलाची फिमेल तर त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर इज व्हेरी हाय. ऑल्सो देअर इज अ टेंडन्सी ऑफ रिडक्शन ऑफ क्रॉसिंग ओव्हर इन मेल मॅमल्स. आणि मेल मॅमल्सच्या मेलमध्ये सुद्धा क्रॉसिंग ओव्हरचा जो फेनॉमेनॉन आहे तर त्याचे रिडक्शन इन टेंडन्सी ऑफ रिडक्शन आढळून येते. म्युटेशन. Gowan first discovered that mutation reduces crossing over in all the chromosomes of Drosophila. तर गोवन या सायंटिस्टने डिस्कवर केला आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार क्रॉसिंग ओव्हर इन ऑल क्रोमोझोम्स ऑफ ड्रोसोफिला. तर म्युटेशन मुळे जे ड्रोसोफिला मधला क्रॉसिंग ओव्हर आहे तर ते रिड्यूस होते. म्युटेशन क्रॉसिंग ओव्हरला रिड्यूस करते. त्यानंतर इन्व्हर्शन. इन्व्हर्शन इज अन इंटरसेगमेंटल चेंज इन क्रोमोझोम. इन्व्हर्शन म्हणजे इंटरसेगमेंटल क्रोमोझोमच्या सेगमेंट्स मध्ये चेंज होणं त्याला इन्व्हर्शन म्हणतात. तर इन अ गिवन सेगमेंट ऑफ क्रोमोझोम क्रॉसिंग ओव्हर इज सप्रेस ड्यू टू इन्व्हर्शन. आणि नवीन जो समजा
इन्व्हर्शन जर झालं त्या क्रोमोझोम मध्ये तर इन अ गिवन सेगमेंट म्हणजे तो दिलेला जो नवीन सेगमेंट राहील क्रोमोझोमचा तर क्रॉसिंग ओव्हर इज सप्रेस ड्यू टू इन्व्हर्शन. त्या इन्व्हर्शन मुळे क्रॉसिंग ओव्हर सप्रेस होतं. त्यानंतर टेम्परेचर. फ्लो हॅज एक्सपेरिमेंटली शोन दॅट when Drosophila is subjected to high and low temperature variation, the percentage of crossing over in certain part of chromosome is increased. तर फ्लो नावाच्या सायंटिस्टनी एक्सपेरिमेंटनी दाखवलं आहे की ड्रॉसोफिला इज सब्जेक्टेड टू हाय अँड लो टेम्परेचर व्हेरिएशन. जेव्हा ड्रॉसोफिलाचा जो आपला इन्सेक्ट आहे तर त्याला खूप हाय किंवा एकदम लो टेम्परेचरच्या व्हेरिएशन्सवर त्यावर एक्सपेरिमेंट करून पाहिले तर पर्सेंटेज ऑफ क्रॉसिंग ओव्हर इन सर्टन पार्ट ऑफ क्रोमोझोम इज इन्क्रीज. तर व्हेरिएशन्स हाय आणि लो टेम्परेचरच्या व्हेरिएशन्स मध्ये म्हणजे काही क्रोमोझोमच्या काही पार्ट मध्ये क्रॉसिंग ओव्हर इन्क्रीज झालेला आढळून आला आहे. तर टेम्परेचर सुद्धा क्रॉसिंग ओव्हरवर अफेक्ट करते हे यामुळे सिद्ध झालेलं आहे. एक्सरे इफेक्ट. तर Muller demonstrated that X-ray irradiation increased crossing over near centromere. Similarly, Hansen has shown that radium increases crossing over. तर मुलरनी डेमॉन्स्ट्रेट केलं की एक्सरे चे जे इरेडिएशन्स आहे तर त्यामुळे क्रॉसिंग ओव्हर इन्क्रीज होते. त्याचप्रमाणे हॅन्सननी सुद्धा दाखवलं आहे की रेडियम मुळे क्रॉसिंग ओव्हर इन्क्रीज होते. त्यानंतर एज. Bridges has demonstrated that age also influences the rate of crossing over in Drosophila. तर ब्रिजेश नावाच्या सायंटिस्टनी हे सांगितलं की एज सुद्धा ड्रॉसोफिला मध्ये क्रॉसिंग ओव्हर जेव्हा स्टडी केला तर त्यामध्ये एज सुद्धा त्यावर अफेक्ट करताना आढळून आलाय. When the female becomes older, the rate of crossing over increases. जेव्हा फिमेल माता म्हणजे ओल्डर असते तर तेव्हा रेट ऑफ क्रॉसिंग ओव्हर इन्क्रीजेस. तर तेव्हा रेट ऑफ क्रॉसिंग ओव्हर वाढलेला असतो. त्यानंतर न्यूट्रिशन. हाय कॅल्शियम डाएट इन यंग ड्रॉसोफिला डिक्रीजेस क्रॉसिंग ओव्हर रेट whereas diet deficient of metallic ion increases crossing over. High calcium diet in young Drosophila decreases crossing over. न्यूट्रिशन सुद्धा क्रॉसिंग ओव्हर वर अफेक्ट करतं. हाय कॅल्शियम डाएट जर यंग ड्रॉसोफिलाला दिलं तर त्यामुळं क्रॉसिंग ओव्हर डिक्रीज म्हणजे क्रॉसिंग ओव्हरचा रेट कमी होतो. आणि जेव्हा डाएट मेटॅलिक आयन्स नी डिफिशियंट असलेला डाएट पुरवलं गेलं तर तेव्हा क्रॉसिंग ओव्हर इन्क्रीज होताना आढळलेला आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज लेस ॲट द एंड ऑफ क्रोमोझोम अँड ऑल्सो नियर द सेंट्रोमेअर इन कंपॅरिझन टू अदर पार्ट्स. तर क्रॉसिंग ओव्हरची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ते लेस ॲट द एंड ऑफ क्रोमोझोम. तर टीलोफेज क्रोमोझोमच्या टीलोफेजला किंवा सेंट्रोमेअरच्या जवळ एकदम जवळ तिथे क्रॉसिंग ओव्हरची फ्रिक्वेन्सी लेस असते. whereas it is म्हणजे इन कंपॅरिझन टू अदर पार्ट. तर अदर पार्टच्या तुलनेत एंड ऑफ क्रोमोझोम आणि नियर द सेंट्रोमेअर फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज लेस. पाहूया सिग्निफिकन्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर. तर क्रॉसिंग ओव्हरची जी ही प्रोसेस आहे तर याचा प्रामुख्याने सिग्निफिकन्स काय आहे. क्रॉसिंग ओव्हर प्रोव्हाइड्स डायरेक्ट प्रूफ फॉर द लिनियर अरेंजमेंट ऑफ जीन. तर क्रॉसिंग ओव्हर मुळे आपल्याला डायरेक्ट प्रूफ मिळतं क्रोमोझोमवर लिनियर अरेंजमेंट जी आहे जीन्सची तर त्याचा आपल्याला डायरेक्ट प्रूफ हे क्रॉसिंग ओव्हर मुळे मिळतं. थ्रू क्रॉसिंग ओव्हर segments of homologous chromosomes are interchanged and hence provide origin of new characters and genetic variation. आणि क्रॉसिंग ओव्हर मध्ये सेगमेंट एक्सचेंज झाल्यामुळे होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये सेगमेंट एक्सचेंज झाल्यामुळे किंवा इंटरचेंज झाल्यामुळे ओरिजिन ऑफ न्यू कॅरेक्टर्स अँड जेनेटिक व्हेरिएशन आणि त्यामुळे ते नवीन कॅरेक्टर किंवा जेनेटिक व्हेरिएशन साठी ते जेनेटिक व्हेरिएशन ते प्रोव्हाइड करतात. त्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन किंवा न्यू कॅरेक्टर्स फॉर्म होऊ शकतात. तर क्रॉसिंग ओव्हर हॅज लेड टू कन्स्ट्रक्शन ऑफ लिंकेज मॅप और जेनेटिक मॅप ऑफ क्रोमोझोम. क्रॉसिंग ओव्हर हॅज लेड टू द कन्स्ट्रक्शन ऑफ लिंकेज मॅप. तर क्रॉसिंग ओव्हर मुळे
लिंकेज मॅप कन्स्ट्रक्शन होते आणि जेनेटिक मॅप ऑफ क्रोमोझोम. तर क्रोमोझोमचा जेनेटिक मॅप सुद्धा काढण्यास क्रॉसिंग ओव्हरची हेल्प होते. लिंकेज ग्रुप अँड लिनियर ऑर्डर ऑफ द जीन्स हेल्प टू रिव्हील द मेकॅनिझम अँड नेचर ऑफ जीन्स. लिंकेज ग्रुप अँड लिनियर ऑर्डर ऑफ जीन्स. लिंकेज ग्रुप काय असते ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर लिंकेज ग्रुप अँड लिनियर ऑर्डर ऑफ जीन्स हेल्प टू रिव्हील द मेकॅनिझम अँड नेचर ऑफ जीन्स. तर जे क्रॉसिंग ओव्हर जे आहे तर ते लिंकेज ग्रुप फॉर्मेशन मध्ये मदत करतात आणि नेचर ऑफ जीन्स काय, जीन्सचं नेचर काय असतं तर हे यामुळे माहिती पडतं. क्रॉसिंग ओव्हर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फील्ड ऑफ ब्रीडिंग टू इम्प्रूव्ह द व्हेरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर क्रॉसिंग ओव्हर मुळे आपल्याला होमोलॉगस क्रोमोझोम एक्सचेंज करता येतात. तर त्यामुळे इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन फील्ड ऑफ ब्रीडिंग टू इम्प्रूव्ह द व्हेरायटीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. आणि अशा प्रकारे हे क्रॉसिंग ओव्हर ब्रीडिंग मध्ये व्हेरायटीज प्लांट किंवा ॲनिमल्सच्या जे व्हेरायटीज आहेत तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी क्रॉसिंग ओव्हर अतिशय महत्त्वाचं ठरतं. तर अशा प्रकारे आज आपण क्रॉसिंग ओव्हर हा छोटासा चॅप्टर कव्हर केला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर पाहूया. ओके, थँक्यू.